चे 500 कोटी रुपये हे सिमेंट रोड बनवण्यासाठी शासनाने मीरा भाईंदरच्या मागणीवर कर्ज मंजूर केलं, त्याप्रमाणे टेंडर काढले गेले। आता तो कर्ज बँकेने मंजूर केलं, त्याला अंतिम मान्यता शासनाची लागते। गेल्या अनेक महिन्यापासून ती फाईल शासनाच्या टेबलवर आहे। आमची बॉडी आल्यानंतर आमची पूर्ण इच्छा होती की पावसाच्या अगोदर सगळे सिमेंट रोडची कामं पूर्ण करायची, जी अर्धवट आहे, आणि जे बाकी आहे तेही नवीन रस्ते सुरू करायचे। परंतु शिवसेनाने जाणून बुजून ती फाईल दाबून ठेवलेली आहे आणि त्याच्यावर सही करत नाही। इकडे जनता त्रस्त आहे। मी सरकारमध्ये तरी असलो तरी काही गोष्ट सरकारपर्यंत पोहोचवायला आम्ही सोमवारी 11 तारखेला सकाळी 11 वाजता फाउंटन रोडचं इकडे आंदोलन करणार आहे की आमच्या मीरा भाईंदरच्या रस्त्याची दखल शासनाने घ्यावी आणि आमचा जो कर्ज मंजूर झालाय त्या बँकेला कर्ज घेण्यासाठी आपली संमती लागते ती द्यावी, नाहीतर आमचं आंदोलन चालू राहील। ते स्टेटचे रोड आहे आणि महानगरपालिकेला कसा घेतला? मीरा भाईंदर मध्ये 2 प्रकारचे हायवेज आहे, एक स्टेट हायवे, एक नॅशनल हायवे। तैसर चेक नाका ते फाउंटन पर्यंत हा नॅशनल हायवे, ज्याचं देखरेख खर्च कोण करते, फ्लायओव्हर रोड हे सगळं नॅशनल हायवे करते। फाउंटन हॉटेल ते त्या गायमुख पर्यंत हे कुठलं आहे तर स्टेट हायवे, ह्याचा खर्च कोण करते तर सगळं स्टेट करते। मीरा भाईंदर महानगरपालिकाची इन्कम एवढी नाही, कारण या ठिकाणी कॉर्पोरेट नाही, इंडस्ट्रीज नाही, काही नाही, फक्त जे लोक घरं टॅक्स भरतात त्या माध्यमातून विकास होतो। हा रस्ता गेल्या सालोसाल पासून स्टेट गव्हर्नमेंट त्याला रिपेरी करायचं आणि नवीन बनवायचं। मधल्या काळात बॉडी नसताना तिकडचा आमदारांचा हट्टामुळे तो रस्ता महापालिकेला ताब्यात देण्यात आला। आता त्या रस्त्याला दरवर्षी 8-10 कोटी रुपये खर्च आहे, म्हणून महापालिकाने हा निर्णय घेतला की तो रस्ता महापालिका सांभाळू शकत नाही, तो स्टेट हायवे मीरा भाईंदरचा रस्ता नाहीये, म्हणून तो रस्ता महापालिका परत दिला शासनाला की आपणच त्याला मेंटेन करा, आमची कॅपॅसिटी नाही आणि तुम्हाला मेंटेन करायचं असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागेल महापालिकेला, तरच तो मेंटेन करता येईल। म्हणजे प्रताप सरनाईक यांच्याकडनं आपल्यावरती अनेक आरोप लावण्यात आले खड्ड्यांच्या विषयावर, यावरती आपण काय? बघा, त्यांचं कामच आहे, ते इकडे येतात, त्याशिवाय काय करतात का आजपर्यंत सांगा मला, एकही त्यांचं आवक सांगा आणि ते आरोप नाही करणार असं होईल का? आता मला सांगा, त्या प्रताप सरनाईकला एवढं तरी माहिती पाहिजे की जनतेची एवढी चिंता आहे, तर त्यांनी त्याच रस्त्यावर त्यांचं रिसॉर्ट आहे, तिकडे 27 करोड रुपयाची जमीन भूसंपादन केली, खर्च कोणाला करायला लावला? महापालिकेला पैसे द्यायला लावले। 22 करोडचा MMRDA कडनं रोड केला, पैसे कोणी दिले? MMRDA, म्हणजे 50 कोटीचा रस्ता केला, सिमेंट कॉन्क्रीट एकदम टकाटक डिवायडर लावून, आणि तो रस्ता कोणासाठी तर एकटा त्यांच्या रिसॉर्टसाठी, जनतेसाठी नाही। मग त्यांनी का फाउंटन ते केलं नाही? ते मोठे मोठे घोषणा करतात, मी 2000 कोटी आणले, हा 250-300 कोटीचा सिमेंट कॉन्क्रीट रोड फाउंटन ते गायमुख, त्यावेळी का केलं नाही? तुम्ही खाली बोलता, तुम्हाला केवळ राजकारण करायचं, काम करायचीच नाहीये, आणि तुमचं विधानसभा क्षेत्र आहे ना, महापालिकेला दोष देऊन काय करणार? तुम्ही सरकारकडे जाऊन सांगायला पाहिजे ना, मला पैसे द्या, मला रस्ता करायचा आहे। आम्हीच तो जातो की माझा विधानसभा क्षेत्रामध्ये महापालिकेत तेवढे पैसे नाहीये, तुम्ही मला पैसे द्या। आता मी तुमच्या माहितीसाठी उत्तमच्या रस्त्यासाठी मी 101 कोटी घेऊन आलो। किती? 101 कोटी। मीरा भाईंदर रस्ता आहे, मी मुख्यमंत्र्यांचे मिनिट्स आहे, तुम्हालाही पहिला 250 कोटीचं ते मंजूर करून आणलं मी, जसं मी करून आणलं तसं त्यांना करता येत नाही का? त्यांनी करावं ना। आणि ऑलरेडी त्या ठिकाणी मेट्रो होणार आहे, म्हणतोय सिमेंट रोड होणारच आहे। आम्ही खाली एवढंच सांगितलं, खाली रस्ता सांभाळणं म्हणजे खाली खड्डे भरणं नाही, तर त्याची अख्खी जबाबदारी घेणे। मग तिकडे ट्रॅफिक असेल, तिकडे अपघात होईल, ऍक्सिडेंट होईल, दिव्यबत्ती असतील, वीज असतील, भविष्यातले प्रॉब्लेम, हे सगळी जबाबदारी येते, आणि महानगरपालिका ही जबाबदारी सांभाळू शकत नाही, कारण तो स्टेट हायवे। धन्यवाद। ते महापौरावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, करून दाखवा। बघा, उद्या ते बोलतील पंतप्रधानावर गुन्हा दाखल करा, उदाहरण, आणि नंतर बोललं की फडणवीस, असं होते का? गुन्हा काय बोलून होईल का? होत नाही। आणि महापौर हे शहराचे प्रथम नागरिक आहे। उदाहरण सांगतो, जसं कुठलाही ज्यावेळी रीतसर लोकांमधनं निवडून आलं, त्यानंतर ते पदावर बसल्यानंतर अशा प्रकारची भाषेचा वापर करता येत नाही। लोकशाही पद्धतीने त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, उदाहरण सांगतो। परंतु काहीतरी उगाच बोलायचं, ते जे होणारच नाही ते होऊ शकेल का? नाहीच होणार आहे, ते तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे, कारण महापौर शेवटी जो सदनचा निर्णय असेल त्याला त्याप्रमाणे काम करावं लागतो। महापौरांचे निर्णय स्वतःचे नसतात, तर ते सदनचे असतात, बहुमताचे निर्णय असतात लोकशाहीमध्ये।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.